याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे। अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही, अधीक्षकाची चौकशी निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो, सरकार शांत आहे। दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही। कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली? शिंदे नावाच्या ऑफिसरला, सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो, खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली ते मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा, हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत। आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलूही देत नाहीत, आमच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू असं नसतं। महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे। आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी। ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही। तुमचं बहुमत आहे, आमचं बहुमत आहे, बसा खाली। आम्ही बसलो आणि बाहेर आलो। सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं। महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही। म्हणून आज दिवसभरासाठी आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत, ते विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा। आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलंय आणि पुढच्या आठवड्यात जर याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत।